नमस्कार शेतकरी मंडळी. तर आज आपण जे आपल्या कापूस पिकामध्ये आता सततच्या पावसामुळे पातीगळ होत आहे, तर याच्यावर नियंत्रण कशा प्रकारे केले पाहिजे आणि याच्यावर कोणती फवारणी केली पाहिजे, तर याच्याबद्दल आज आपण माहिती करू. तर अशा प्रकारे जर आपल्या पिकामध्ये पातीगळ होत असेल, तर याच्यावर नियंत्रण कसे केले पाहिजे आणि हे काय होते, कशामुळे होते? तर हे कशामुळे होते जाणून घेऊ. तर हे जे पातीगळ आहे, तर याच्यामध्ये जे वरतीचं पाणी आहे, आता पावसामुळे हे पाणी त्या पातीच्या आतमध्ये जाते. ते त्याच्यामुळे काय होते, आता ऊन नसल्यामुळे ते याचं बाष्पीभवन होत नाही. तर त्याच्यामुळे त्या फुलामध्ये बुरशी तयार होते. तर त्या बुरशीमुळे हे आपल्या पिकामध्ये पातीगळ पाहायला मिळते. जर आपल्या कापूस पिकामधली पातीगळ जर थांबवायची असेल, तर आपल्याला याच्यामध्ये चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे दाम्मा कंपनीचं कस्टोडी आहे, तर याचा वापर करू शकता. हे चांगल्या प्रकारे काम करते आणि याचा रिझल्ट पण चांगला आहे. तर अशा प्रकारे जर पातेगळ होत असेल, तर आपल्याला याची फवारणी करणे खूप गरजेचे आहे. तर याच्यामुळे जे आपल्या कापूस पिकामध्ये पातेगळ होत आहे, तर याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे असे नियंत्रण पाहायला मिळते.